नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण लोकसत्ता न्यूजपेपरमधील चालू घडामोडीची सिरीज बघत आहोत. आज आपण 5 आणि 6 जुलै 2026च्या लोकसत्ता पेपरमधील चालू घडामोडी बघणार आहोत. या 2 दिवसामधल्या पेपरमध्ये जास्त काही इन्फॉर्मेशन भेटली नाही, त्यामुळे दोन्ही दिवसामधील जेवढी माहिती होती ती एकत्रितरित्या एका व्हिडिओमध्ये मी बनवत आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिलं आहे मुंबईमधील जी एशियाटिक सोसायटी जी आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं, त्याच्या इलेक्शनबद्दल सध्या पेपरमध्ये जास्त चर्चा सुरू होती. तर याचं इलेक्शन झालेलं आहे आणि अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये नवीन प्रकल्प उभारलेला आहे, पेट्रोकेमिकल प्रकल्प. ह्याचं स्थान कुठे आहे, पेपरमध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो. राजस्थानमध्ये पाचपत्रा या ठिकाणी पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारलेला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे देशातील पहिल्या हरित क्षेत्र आधारित एकात्मिक रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल हा प्रकल्प आहे. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर रिफायनरी क्षमतेच्या बाबतीत भारत जो आहे तो जगात 4थ्या क्रमांकावर आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ते क्रिकेट विश्वामधील चालू घडामोडी आहे. तर वैभव सूर्यवंशी हे जे आहेत यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण म्हणून सर्वात युवा भारतीय पदार्पणवीर ठरलेले आहेत. यांच्या आधी सचिन तेंडुलकर जे होते यांनी 16 वर्ष 205 दिवस वयामध्ये पदार्पण केलं होतं, परंतु वैभव सूर्यवंशी यांनी 15 वर्ष 99 दिवसातच पदार्पण केल्यामुळे यांनी सचिन तेंडुलकरचा विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती होती 6 जुलै रोजी, 125वी जयंती होती. यानिमित्त एक लेख आलेला होता. त्या लेखामध्ये एवढी काही महत्त्वाची माहिती होती ते मी इथे घेऊन आलेली आहे. यांची 125वी जयंती असल्यानिमित्ताने यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर यांच्याबद्दल माहिती काढून त्याच्या नोट्स बनवण्याचा प्रयत्न करावा. इथे यांच्याबद्दल माहिती अशी दिलेली होती, तर कलकत्ता विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू ते बनलेले होते. त्यानंतर 24 जानेवारी हा विद्यापीठाचा त्यांनी स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती. त्यांचा उद्देश होता की विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाबद्दल अभिमानाची भावना निर्माण करणं. राजकीय योगदान म्हटलं तर त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. याच्याच पुढे BJP पक्ष स्थापन झालेला होता. तर या भारतीय जनसंघाच्या निवडणुकीचं चिन्ह होतं मातीचा दिवा. तसेच हे स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये सिंदरी खत प्रकल्प आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन याची सुरुवात करण्यात आली होती. त्यांचं एक पुस्तक आहे पंचशेर मनवंतर, यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर जागतिक पासपोर्ट म्हणजेच पारपत्र निर्देशांक 2026 जाहीर करण्यात आलेला आहे. हा कोणी जाहीर केला आहे, तर नागरिकत्व आणि निवासी सल्लागार संस्था आहे ग्लोबल सिटिझन सोल्युशन्स यांनी हा निर्देशांक प्रसिद्ध केलेला आहे. निर्देशांकावर बहुधा MPSCच्या एक्झाम्समध्ये प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा निर्देशांक महत्त्वाचा आहे. यामध्ये निकष काय काय आहेत, तर प्रवासाचे स्वातंत्र्य, गुंतवणुकीच्या संधी, अर्थव्यवस्था, राहणीमानाचा दर्जा, आरोग्य सुविधा आणि शिक्षण या गोष्टींचा विचार करून त्या देशामध्ये या गोष्टींची किती उपलब्धता आहे त्यानुसार निर्देशांक काढला जातो. यामध्ये 2026च्या क्रमवारीत भारत हा 125व्या स्थानी गेलेला आहे. म्हणजे भारताचं स्थान फारच मागे आहे असं म्हणू शकतो आपण. 2025मध्ये भारत 124व्या स्थानी होता. म्हणजे आता यंदा 125व्या म्हणजे एक स्थानाने आपलं घसरलेलं आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2021मध्ये भारत 127व्या स्थानी होता आणि 2025मध्ये तो 124व्या स्थानावर आला.
म्हणजे 5 वर्षांमध्ये फक्त 2च स्थानांची सुधारणा झाली, त्यातही यावर्षी परत 1 स्थानाने घसरलेला आहे. इथं गुणसंख्या बघितली तर भारताची क्रमवारी जरी घसरली असली तरी गुणांकन हे 45.1 इतकं आहे, जे गेल्या 5 वर्षातील सर्वोच्च आहे. इतर देशांशी कंपॅरिझन केलं तर भारताच्या वरच्या स्थानावर म्हणजे 124व्या स्थानावर नामिबिया हा देश आहे, तर भारताच्या खाली अझरबैजान हा 126व्या स्थानावर आहे. व्हिसासाठी भारताला फक्त 26 देशांमध्येच व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. त्या देशांमध्ये भूतान, नेपाळ, जमैका, बार्बाडोस, ट्युनिशिया, अँगोला आणि मकाऊ हे देश आहेत जिथे व्हिसाशिवाय भारतातील लोकांना जाता येऊ शकतं. तसेच 88 देश आहेत ज्यामध्ये भारताला जाण्यासाठी व्हिसा बंधनकारकच आहे. ज्या देशांमध्ये जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, चीन, USA, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE या देशांचा समावेश होतो. मानवरहित प्रणाली 2026 धोरण हे ड्रोन संबंधित धोरण आहे. या धोरणाला महाराष्ट्र राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. याचा उद्देश काय आहे तर ड्रोन उद्योगाच्या वाढीसाठीचं हे धोरण महाराष्ट्र राज्याने स्वीकारलेलं आहे. परंतु या धोरणाला उद्योजकांचा विरोध होत आहे, कारण त्याचे जे धोरणामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचं त्यांच्याकडून बोललं गेलं आहे आणि धोरण हे राज्यातील ड्रोन उद्योगाच्या वाढीसाठी धोकादायक असल्याचं उद्योजकांचा सूर आहे. 2 पुस्तकांबद्दल माहिती आहे इथे. द वाईल्ड हार्ट ऑफ इंडिया याचे लेखक आहेत TR शंकर रमण आणि दुसरं पुस्तक आहे हर स्टोरी हर ग्लोरी द मेकिंग ऑफ वुमन्स क्रिकेट इन इंडिया. आदित्य भूषण यांचं लिखित हे पुस्तक आहे. पुस्तकांचे लेखक आणि पुस्तकांवर आधारित प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. तर आजच्या 5 आणि 6 जुलै 2026च्या चालू घडामोडीच्या नोट्स तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.